आपण जे अवतीभोवती घडतंय किंवा माझे वडील सफाई कामगार आहेत, आजही ते नगरपालिकेत कामाला जातात. माझे चुलते सफाई कामगार आहेत, आजही आहेत ते नगरपालिकेत, बार्शी नगरपालिकेत. सो असं वाटलं की मग आपण जर ह्या गोष्टीला आपण एक स्वरूप दिलं कथेचं आणि त्याला जर लोकांसमोर मांडलं तर कदाचित लोकांना आपण एक जे माहिती नसलेलं जग लोकांना कळेल. म्हणजे माहिती नसलेलं अशा कथांना म्हणतो की जेव्हा आपण सकाळी उठतो मॉर्निंग वॉकला किंवा आपण कुठे बाहेर पडतो तेव्हा आपण उठण्याआधी कुठे तो रस्ता साफ केलेला असतो, म्हणजे टॉयलेट साफ केलेलं असतं. ती लोक कोण आहेत, त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांचे सण कसे आहेत, ते कसे जगतात, हसतात, खेळतात, तर त्यांचं एकंदरीत त्यांचं दैनंदिन जीवन कसं आहे हे दाखवण्यासाठी मला वाटलं की आपण तो प्रयत्न केला पाहिजे. जर आपण तशा पार्श्वभूमीतून आपल्याला लाभले असेल, भेटले असेल तर हे एक चांगलं माध्यम आहे लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्यासाठी. मग मला सनी चव्हाण नावाच्या मुलाची गोष्ट पेपरमध्ये वाचायला मिळाली की त्याचे मध्ये असा उल्लेख होता की एक मुलगा आहे जो 8वी पासून पोस्टमॉर्टम करतोय आणि त्यानं आतापर्यंत 5,000 पोस्टमॉर्टम केले होते. सो हे मला खूप शॉकिंग होतं. म्हणजे मी जगत असलेल्या जीवनापेक्षा एकूण वाईट जीवन जगतोय माझ्या आसपास आणि अपसुक मी त्याच्यासोबत सहानुभूत झालो. मला असं वाटलं की आपल्याला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि कुठं ना कुठं तो धागा कनेक्ट झाला आमच्या दोघांमध्ये. जो आमचे कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, सोशली आमचं स्टेटस असेल आणि मग मला वाटलं की आपण त्याला भेटून बोललं पाहिजे. आणि ती बोलत असताना मग मला त्यामध्ये अशी एक कथा दिसायला लागली त्या सनी चव्हाणची. मग त्याच्यावर एक लोगोपट तयार केला पोस्टमॉर्टम नावाचा 2017 साली आणि तो खूप भीत बनवला. कारण असं होतं की अरे 8वीचा मुलगा पोस्टमॉर्टम करतो हे कोण बिलीव्ह करणार आहे, ते वास्तवात घडलंय तर खरंच आहे, पण सिनेमा म्हणून पडदा म्हणून ते किती जण लोक त्याचा विश्वास ठेवतील. असं मी भीत पोस्टमॉर्टम केला आणि फेस्टिवलला पाठवला धाडस करून आणि खूप चांगल्या फेस्टिवल त्याला अवॉर्ड्स मिळाले, नॉमिनेशन मिळाले, कान्सला पण होती ती, पोलंडला पण होती. मग मला असं वाटलं की आता आपण सिनेमाचं माध्यम ह्यासाठी हाताळलं पाहिजे. वडील कामावून यायचे आमचे आणि मग त्यांच्याकडे पळत जायचो लहान असताना, तेव्हा ते आम्हाला उचलून घ्यायचे आणि नाकाला गाला असं लहान मुलं असं करायचे. तेव्हा त्यांच्या हाताचा गट्टीचा वास यायचा तो काम केलेला आणि असं वाटलं की हा वास आपल्या आयुष्यात इतका घट्ट बनला होता ना एक भाग आयुष्याचा. म्हणलं हा वास इतरांसाठी जरी घाण असला तर आमच्यासाठी तो काय म्हणतात त्याला कष्टाचा वास आहे तो. आणि ह्याच्या भोवती आपण एक कॉन्सेप्ट लिहिले पाहिजे जो वास आपल्याला खूप जवळचा वाटतो, तो कसा घालवता येईल, तो गेलेला नाही ऍक्च्युली. आणि मग त्याला काउंटर म्हणून कस्तुरीचा वास दिला त्या मुलाच्या आयुष्यात. आणि कवितेचा दोहा आहे एक, त्या दोहामध्ये कवी म्हणतो की एक काळवीट आहे आणि त्याच्या पोटामध्ये कस्तुरीचा अत्तर असतो आणि ते जंगलभर हिंडतं पण त्याला ती कळत नाही की आपल्याच पोटात कस्तुरी आहे. तसं आपल्या प्रत्येकाचं असतं, प्रत्येकामध्ये कस्तुरी असते आणि मग ती कस्तुरी वेगळ्या प्रकारची असू शकते. मग मला असं वाटलं की ती कस्तुरी म्हणजे एज्युकेशन आहे या मुलासाठी आणि आपण ह्या माध्यमातून आपण एक सांगू शकतो की प्रत्येकाची कस्तुरी स्वतः जवळ असते, ते आपण शोधली पाहिजे. जशी माझी कस्तुरी सिनेमा आहे जी मी शोधली, मला कळाली, मला भेटली, त्याच माध्यमातून मी गोपीला पण एक संघर्ष दिला आणि त्यातून शेवटी त्याला जी हवी असलेली कस्तुरी मिळाली. खूप प्रेरणादायी प्रवास आहे खरं तर हा लघुपट ते चित्रपट. यालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न असा आहे की अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे अतिशय मोठी नाव आहे. लघुपटातनच यांची सुरुवात कदाचित झाली असेल आणि झाली होती. नागराज सरांचं तर मला माहिती आहे. ते या सिनेमाचे प्रेझेंटर्स आहेत, त्यांनी हा सिनेमा प्रेझेंट केलाय. तर त्यांच्याबरोबर जे तुम्ही जोडला गेलात त्याच्या मागची कथा काय होती, नेमका हा प्रवास कसा होता? मी जेव्हा सिनेमा बनला ना तर माझ्या डोक्यात होतं की हा सिनेमा प्रेझेंट करण्याचा धाडस फक्त एका माणसाचा, ते म्हणजे अनुराग कश्यप. हे मला क्लिअर होतं कारण त्यांचे सिनेमा बघूनच मी क्षेत्रात आलो होतो. मला आठवतं की एम्स ऑफ वासेपूर मी सिनेमा कॉलेज असताना बघितला होता, त्यानंतर फॅन्ट्री बघितला. असं वाटलं की अरे हे काहीतरी आपल्याला रिलेट करतं, जवळच आहे आपल्या आणि हे याच्या आसपास आपल्याला पण काहीतरी सांगता येईल. म्हणजे हे सिनेमे जर लोक बघत असतील तर आपल्याकडे पण सांगण्यासारखं काहीतरी आहे. आणि मग कुठं असं होतं की अरे हे लोक जर आपल्या आयुष्यात आली ना, कनेक्ट झाली ना या सिनेमासाठी, तर सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल, ही खूप चांगली भावना होती माझी. आणि मग मी 18 पासून जसा सिनेमा बनला तसं मी अनुराग सरांशी मी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात 3.5-4 वर्ष गेली माझी त्यांचा फॉलोअप घेण्यात. त्यांना मेल कर, फोन कर, त्यांच्या मित्रांकडनं जे जर्नलिस्ट असतात त्यांच्याकडनं मी त्यांना अप्रोच व्हायचा प्रयत्न केला. ऍट द एंड त्यांनी 2022 मध्ये सिनेमा बघितला ऑक्टोबरमध्ये आणि नेमकं तेव्हा ते केरळमध्ये थेरपी घेत होते, रिहॅब सेंटरमध्ये होते
खूप अल्कोहोल आणि हे सगळ्या गोष्टीमध्ये ते रिहॅब सेंटरमध्ये होते आणि डिप्रेशनमध्ये होते ते पण. आणि मला हे काहीच माहित नाही ते कशात आहेत, कुठं आहेत, काय आहेत. आणि मला एका मित्राने सांगितलं की तो माझा 9वा अटेम्प्ट होता अटेम्प्ट करण्यासाठी की हे बघा सांग, हे बघायला सांग असं म्हणून. शेवटी प्रतीक नावाचा मित्र आमचा त्यानं ते क्रॅक केलं आणि म्हणलं की आम्हाला बघायला तयार आहेत, पटकन लिंक पाठवून दे. आणि ते केरळमध्ये होते, त्यांनी सिनेमा बघितला आणि सिनेमा बघितल्यानंतर मला पटकन मेसेज केला की म्हणून सिनेमा आवडलाय मला, आपण करूया सोबत, मी करायला तयार आहे, तू माझ्या टीमला जाऊन भेट मुंबईला. आणि तिथून मग तो प्रवास सुरू झाला 2022 ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून. आणि मग त्यांनीच नागराजला ऑन बोर्ड आणलं. त्यांनी नागराज मंजुळाला फोन केला की विनोदचा सिनेमा असा असा आहे, मी बघितलाय, तू बघितलास का, तू बघून घे, आपण दोघे म्हणून त्याला प्रेझेंट करूया. नंतर मग नागराज सर ऑन बोर्ड आले. 2023 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये नागराज सर ऑन बोर्ड आले. आणि मग 2-3 तारखा पोस्टपोन झाल्या रिलीजच्या, पण ऑक्टोबर-नोव्हेंबर 8 डिसेंबरला तो थिएटरला रिलीज झाला. खरंच किती मोठा स्ट्रगल असतो या सगळ्या गोष्टींमागे हे आता ऐकल्यानंतर कळते की सिनेमाची संकल्पना घेऊन एखाद्या दिग्दर्शकापर्यंत पोहोचणं, एखाद्या निर्मात्यापर्यंत जाणं, याच्या मागची जी धडपड होती ही खरंच खूप जास्त इन्स्पिरेशनल आहे आमच्यासाठी, यंगस्टरसाठी, कलाकारांसाठी. ज्यावेळेस समर्थ या फिल्मला जॉईन झाला तेव्हा समर्थचे एक्सप्रेशन्स काय होते आणि समर्थ तू कसा जोडला गेलास या फिल्मशी, मला याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. हॅलो. जेव्हा मी फिल्मचं ऑडिशन दिलं 9वी मध्ये होतो आणि जसं आपल्या इकडं बऱ्यापैकी पालकांची मानसिकता अशी असते की 10वी चांगल्या मार्कांना पास व्हायची असेल तर 9वी मध्ये चांगला अभ्यास करावा लागतो. तर मग 9वी जेव्हा मी होतो तेव्हा मला ट्युशन लावलेली सायन्स, मॅथ्स, इंग्लिशची. आणि ट्युशनमध्ये दर रविवारी पेपर असायचे आणि कोइन्सिडन्सली रविवारीच विनोद सरांनी ऑडिशन ठेवलं. आमची काही ओळख नव्हती आधी. आणि ऑडिशनची जागा होती ती माझ्या घरापासून या मागच्या भिंती एवढीच. मी रविवारच्या दिवशी वडिलांना फोन केला, वडील माझ्या लातूरला ड्युटीला असतात आणि म्हणलं की मला पेपरचा अभ्यास झालेला नाहीये, मी ऑडिशनला जातो. वडील माझ्यावर चिडवले, तुला कळतंय का, तू काय करतोय पेपर. मग पेपरला जाण्याआधी मी काय केलं, ऑडिशनचं तिथं आलो, फॉर्म भरला आणि तिथं सांगितलं की मला यायला लेट होईल, माझा पेपर आहे. पेपर झाले की मी ऑडिशनला येतो. 12 ते 3 साठी मी पेपरला गेलो. 3ला पेपर संपल्यानंतर निघणारच मी तेवढं ट्युशनचं सरांनी वाढवलं, म्हणजे आता पेपर झालाय, पुढचे 1 तास पेपरवर डिस्कशन आहे, कसा गेला, कोणत्या प्रश्नाची काय उत्तर होते. 4-4:30 वाजता ट्युशन सुटली, मी 5 वाजेपर्यंत घरी आलो. आणि घरी आली की दारात सायकल टाकली, बॅग तशीच टाकली आणि पळत गेलो मी ऑडिशनच्या तिथं. तर बघतो तर यांनी सगळं पॅकअप केलं, गाडी भरायला नेते, म्हणजे जेवढे काय फॉर्म आले आणि सगळेजण बसून निघत होते. तेवढ्यात तिथं रुपेश भाई होता, त्याला म्हणलं मला यायला उशीर होईल म्हणलं, मी माझं घे म्हणलं ऑडिशन प्लीज म्हणलं. मग त्यानं फॉर्म उडकले, सगळे पॅक केलेले, त्याच्यामध्ये फॉर्म सापडला. आणि पहिल्या राऊंडला आकाश सर हे करत होते, ऑडिशन घेत होते. पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालं, 10-15 मिनिटं चाललं. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये विनोद सर, आकाश सर आणि गणेश सर असे 3 जण पॅनलवर होते, त्यांनी ऑडिशन घेतलं. माझी चित्रपटाची किंवा नाटकाची, अभिनयाशी काहीच माझा संबंध नव्हता, तरी मी धाडस केलं की चला ट्राय करू वेगळंच, कारण आपल्या समोर घडते एवढ्या अंतरावर ऑडिशन आहे फिल्मचं, म्हणून द्यायला गेलो ऑडिशन. आणि जवळपास 1.5 तास ऑडिशन चालल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुझं जर वाटलं तर घेतो म्हणलं, आम्ही कळवतो तुला. आणि मी काय केलं, ऑडिशनवर नंबर आजीचा टाकला, पप्पांचा मुद्दा म्हणून नव्हता. 3-4 दिवसानंतर मी शाळेत असताना मला शाळेतल्या शिक्षकांच्या फोनवर फोन आला आजीचा की तुझं असं ऑडिशन दिलं, त्यांचा फोन आलाय, तुला जैन मंदिरकडे बोलवलंय त्यांनी. बार्शीमध्ये जैन मंदिर म्हणजे सरजा एरियात राहतो. मी घरी गेलो, कपडे बदलले आणि भेटायला जाण्यासाठी मी एकदम स्प्रे बी मारून गेलो, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन आपलं चांगलं पडावं म्हणून. आणि मग गेलो आणि मग तिथून मग जवळपास 6 महिने टीमचा भाग झालो मी. वर्कशॉप झाली माझी, भरपूर लुक टेस्ट झाली, मॉक शूट झालं. जवळपास वजन तेव्हा 55-60 किलो होतं, तर मी 48 किलो, माझं जवळपास 12 किलो वजन आकाश सरांनी मला मदत केली ती कमी करण्यासाठी. तर अशी जर्नी होती. मग त्या 6 महिन्यामध्ये माझं, मी आज इथं ह्या कॉन्फिडन्सने जरी बोलत असेल ना, तर त्याच्या मागे ते 6 महिने जे प्रॅक्टिस केलेली होती, त्याच्यामध्ये ऑन लोकेशन आम्ही जाऊन प्रॅक्टिस केली,
हातामध्ये आता काही गोष्टी अशा आहेत की त्या इमॅजिन कराव्या लागतात. मी आता खरं जाऊन बॉडी फाडू शकत नव्हतं तिथं. तर त्याच्यासाठी जे काय कष्ट घ्यायचे होते तर मी डाव्या हातानं सगळी प्रॅक्टिस करायचो, जेवायचो, फिरायचो, बॅट बॉल खेळायचो. आणि त्या गोष्टीचा असा फायदा झाला की 10वी मध्ये बोर्डाच्या पेपरला मला जेव्हा उजव्या हाताने पेपर लिहायला कंटाळा यायचा, डाव्या हाताने पेपर लिहायला. अशी 6 महिन्याची गोष्ट होती.